राज ठाकरेंनी आपल्या भाषणात अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरीचा मुद्दा मांडला। राम मंदिराच्या देणगीतून 1400 कोटींची चोरी करण्यात आल्याचा आरोप केला। तसंच यावर भाजपचं कोणीच बोलत नाही अशी टीका केली। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातून वर्षाला 18 कोटींची चोरी होते असा आरोपही त्यांनी केला। राम मंदिरासारखं इतकं भावनिक दृष्ट्या महत्वाचं असलेलं एक राम मंदिर उभं राहतं आणि त्या राम मंदिरामध्ये 1400 कोटी, आता नुसता जस्ट आकडा आलेला आहे, 1400 कोटी रुपयांची चोरी होते। आणि याच्यावरनं सरकारमध्ये असलेले कोणीही त्याच्यावरती बोलायला तयार होत नाहीत। राम मंदिरावरती मतं मागताना बरोबर गेलात तुम्ही, पंतप्रधानांनी याच्यावरती बोलायला नको राम मंदिराच्या चोरीबद्दल? का त्या अयोध्येमधनं एक खासदार निवडून नाही आला म्हणून आमचा संबंध तुटला असं आहे? 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधनं चोरी होतीये। आपण भाबडेपणाने, भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय, हे असल्या चोऱ्या होत आहेत। ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत। हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जातायत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत। तिकडचेच विश्वस्त चोऱ्या करतायत, सरकारवरती विश्वास ठेवता येत नाही म्हणून मंदिरात जावं तर मंदिरावरती विश्वास ठेवता येत नाही। ही जर समजा देशाची परिस्थिती असेल, होईल काय? रस्त्यावरतीच उद्रेक होईल। राज ठाकरेंचा काहीतरी गैरसमज झाला असावा। सिद्धिविनायक मंदिरातील 19 कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याचं सदा सरवणकरांनी म्हटलंय। लोकांना परस्पर दर्शन देण्याच्या नावाखाली आर्थिक व्यवहार झाला। सिद्धिविनायक मंदिरात वर्षाला 18 कोटींच्या चोरीचा राज ठाकरेंनी आरोप केला। तर यावरच सदा सरवणकरांनी स्पष्टीकरण दिलं। आधीचा आणि आत्ताचा दानपेटीतल्या फरकामुळे राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलं असावं असं देखील सदा सरवणकरांनी नमूद केलंय। राजसाहेब हे त्यांना मी एक चांगले नेते म्हणून त्यांचा खूपच आदर करतो। मी त्यांच्या घरी अनेक वेळा गेलेलो आहे। मला असं वाटतं त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर निश्चित आम्ही 2-4 लोक जाऊन त्यांचा तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न। यापूर्वी सुद्धा हे वाढ होऊ शकली असती पण ती होत नव्हती। यावेळेला आमचे 10 ट्रस्टी मिळून प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देत आहेत आणि त्यामुळे हे उत्पन्न वाढलेलं आहे। मला अभिमानाने या ठिकाणी सांगावं लागेल, जे पत्र दिलं आहे त्या पत्रामागचा उद्देशच हा होता। 2 वर्षापूर्वी 40-45 लाख जर दानपेटीत जमा होत असतील आणि आता ती रक्कम जर 90 आणि साधारण 98 लाखापर्यंत गेली असतील तर त्याच्यामधला फरक का होता हे शोधावं, ही यामागची भावना होती। कर्मचाऱ्यांमध्ये मग परमनंट कर्मचारी, काही कंत्राटी कर्मचारी आहेत, या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काही दर्शन देण्यासाठी पैसे घेतले जातात आणि ते गुगल मार्फत घेतले जातात। आणि त्यावेळेला आल्यानंतर मी ताबडतोबच साधारणतः 19 कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडलं, त्यांच्यावर कारवाई केली, काही दिवस त्यांना सस्पेंड केले आणि त्यांच्याकडे शपथपत्र लिहून घेतलं की यापुढे कुठल्याही प्रकारचे आमच्याकडनं अशा प्रकारचं काही होणार नाही।